माफी मांगो, माफी मांगो, अमित शाह माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो, अमित शाह माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो, अमित शाह माफी मांगो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा जय असो। भीम आर्मी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद भीम आर्मी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। अमित शहा माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो, अमित शहा माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो। अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या चरणी मी प्रथम त्रिवार वंदन करतो। आणि अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं त्याचा मी जाहीर निषेध करतो। कारण की अमित शहासारख्या गुडघ्यात मेंदू असणाऱ्या अशा कमकुवत विचाराच्या माणसांनी या महापुरुषांबद्दल बोलणं या देशासाठी खूपच अपमानास्पद ही गोष्ट आहे। आणि बाबासाहेब आंबेडकर काय आहेत हे अमित शहापर्यंत पोहोचलं पाहिजे। तर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जगावरचा प्रभाव म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, समतेच्या वाटेवर निनादणारे नाव म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, मानवतेचा स्वीकार म्हणजे बाबासाहेब आंबेडकर। आणि कुणी कितीही तिरस्कारलं, कुणी कितीही नाकारलं तरी या देशातील प्रत्येकाचा आधार म्हणजे बाबासाहेब आंबेडकर। या अमित शहाचा धिक्कार असो, या गुडघ्यात मेंदू असणाऱ्या अमित शहाचा धिक्कार असो। गेल्या आठवड्यामध्ये पार्लमेंटमध्ये अमित शाह साहेबांनी बाबासाहेब असं प्रत्येक वेळेला त्यांनी उद्गार काढलेले। बाबासाहेबांनी आज हे संविधान या देशाला दिलेलं आहे आणि हे महान संविधान या देशाला दिल्यामुळे देशाचा हा जो कारभार चाललेला आहे तो बाबासाहेबांच्या संविधानावरती चाललेला आहे। आणि संविधानाने ही जी लोकशाही दिलेली आहे, लोकशाही मार्गाने हे या देशाचा कारभार होत आहे। आणि अमित शाह साहेबांना एकच सांगायचं आहे की आपण पार्लमेंटमध्ये आज जे गृहमंत्री पदावरती आहात ते पण हे बाबासाहेबांच्या लोकशाहीमुळे, बाबासाहेबांच्या संविधानामुळे। पूर्वी या देशामध्ये राजे महाराजे आणि संस्थानिक यांचे कायदे चालायचे आणि या देशामध्ये हुकुमशाहीचा कायदा होता। प्रत्येक संस्थानिक हा स्वतःच्या भागामध्ये त्याच्या मर्जीनुसार हुकुमशाही वापरायचा, हुकुमशाहीने तो लोकांवरती त्यांचे कायदे लादायचा। परंतु बाबासाहेबांनी ज्या वेळेला लोकशाही निर्माण केली, संविधान निर्माण केलं, संविधानाच्या या जोरावरती आज सर्वसामान्य नागरिकाला, आज मोदी साहेबांसारख्या माणसाला सुद्धा देशाचा पंतप्रधान होता आलेला आहे। आणि हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे झालेलं आहे, बाबासाहेबांनी जी लोकशाही दिलेली आहे ह्याच्यामुळे झालेलं आहे। तेव्हा आमचं एकच अमित शाह साहेबांना सांगणं आहे की आपण या देशाचे जबाबदार गृहमंत्री आहात आणि आपण इथून पुढे कोणताही शब्द वापरताना बाबासाहेबांच्या विरोधात कधीही वापरू नका। जर तुम्ही बाबासाहेबांच्या विरोधामध्ये जर कोणत्या भूमिका किंवा काय अपशब्द जर वापरले तर या देशामधला हा भीमसैनिक कधीही तथापि कोणाचं ऐकून घेणार नाही। आम्ही बाबासाहेबांची लेकरे आहोत। बाबासाहेबांनी आम्हाला आज हे जे काय मिळवून दिलेले वैभव हे आमचं बाबासाहेबांमुळे आहे। आणि बाबासाहेब हे आमच्या बापाचे बाप आहेत आणि आमच्या बापाचा जर कोणी अपमान करण्याचा प्रयत्न केला तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही। जय भीम। समाज प्रबोधनाच्या कार्यामध्ये ज्या महापुरुषांनी, महामानवांनी आत्तापर्यंत योगदान दिलं त्या सर्वांसमोर मी नतमस्तक होऊन भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेच्या माध्यमातून कळवू इच्छितो की अमित शहा यांनी मागच्या आठवड्यामध्ये आंबेडकर ही फॅशन झालेली आहे असे उद्गार काढले। या उद्गारामुळे आमच्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे मन दुखावलेले असून आम्ही आंबेडकर ही फॅशन नसून आंबेडकर ही आमची पॅशन आहे। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांसाठी आता कोणत्याही थराला जाऊ शकतो, आम्ही आमचे जीव देऊ शकतो, तिथे जीवदान देऊ शकतो। समोरचा आर्य म्हणत असेल तर त्याला कार्य मानण्याची धमक आमच्यात आहे। आणि त्याला एकच सांगू शकतो, बाबा अमित शहा बाबा तू आत्ता जिथं पोचलेला आहे ते जे संविधान लिहिलेलं आहे ते आमच्या बाबासाहेबाची देण आहे। आमच्या बाबासाहेबांनी संविधान बनवलं आहे आणि त्या
त्याच्या जोरावर तू आज गृहमंत्री झाला, आता तुला तुझं कुत्र हाल खाल्लं नसतं काय. तू तडीपार माणसा, तू इथं आमच्या बाबासाहेबांबद्दल बोलतो, आंबेडकर काय फॅशन आहे का. तुला लाज वाटली पाहिजे की तू बोलतोयस काय, वागतोयस काय. आज तू देशाचा गृहमंत्री आहे, तू साधा सुद्धा माणूस नाही आहे. तुला मोठं केलं कुणी, बाबासाहेबांच्या संविधानाने मोठे केलेले, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता इथून पुढे जर अशी विधान केली गेली तर तिथं त्याला आम्ही काय करायचं ते करू. आमचे नेते भाई चंद्रशेखर आझाद, रावण आता खासदार आहेत, ते त्यांच्या पद्धतीने त्याचा तिथे समाचार घेतील. दलितांचे कायवाली नसून मुक्ते भटके आणि बहुजनांचे कायवाली आहेत. ज्या संसदचा संविधान ज्यांनी बाबासाहेबांनी लिहिलं, ते संविधानमुळे स्त्रियांना मुक्ती मिळाली, परत गरिबांना अन्नदाता मिळाला. बाबासाहेबांनी जे या देशामध्ये घडवलं, त्या देशाचे उपकार बाबासाहेबांवरती किंवा आमच्यावरती आहेत. बाबासाहेबांनी अनेक गोरगरिबांना घडवलं. आज आम्हाला बाहेर फिरायला परवानगी नव्हती, कुठे रस्त्यावर फिरायला जागा नव्हती, पण बाबासाहेबांमुळे गरीब जनता आणि दलित लोकांना जागा भेटली. आज PSI, वकील, डॉक्टर आणि इंजिनियर असे बाबासाहेबांमुळे समाज घडला. या समाज घडवण्यासाठी बाबासाहेबांनी रातोरात कष्ट केले आणि रात्र दिवस एक करून बाबासाहेबांनी संविधान घडवलं. संविधान हा माथे फिरू अमित शहा यांना या असं ज्यांनी संविधान घडवलं त्यांच्याविषयी फॅशन म्हणतात, हे त्या गृहमंत्र्यांनी म्हटलं. त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करू. पुढच्या काळामध्ये अशी घटना घडू नये, कारण की बाबासाहेबांनी ज्या खुर्चीवर बसवले अमित शहाला, ते संविधानाची शपथ घेऊनच खुर्चीवर बसवले.